वंचित बहुजन आघाडी मिरज शहराच्या वतीनं राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस हा स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिराचा सुमारे 150हून अधिक नागरिकांना लाभ झाला। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिरास नंदादीप नेत्रालय सांगली यांच्या वतीनं मार्केटिंग मॅनेजर उमेश मोरे, कॅम्प कोऑर्डिनेटर ऋषिकेश भस्मे, ओपीडी असिस्टंट समर्थ भोसले, ॲप्टोमेट्रिस्ट यल्लप्पा नफिसा, काउन्सिलर अंजली कोरे, ऑप्टिकल वैष्णवी यांनी सहभाग घेतला। या मोफत आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या 81 नागरिकांची डोळ्यांची तपासणी केली व योग्य ते मार्गदर्शन केले। तसेच मातृसेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं शिबिरात सहभागी झालेल्या 65 लोकांचा रक्तदाब तपासून त्यांना देखील योग्य तो वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके आणि सांगली जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे परशुराम कुदळे, सचिन इनामदार, श्रीकांत ढाले, प्रतीक संधी आदी मान्यवर उपस्थित होते। या शिबिरास नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक करण जामदार, नगरसेवक दरिबा बंडगर, सभापती श्रीमती बानू मुसा जमादार, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, सामाजिक कार्यकर्ते जयलाभ शेख, गौतम प्रज्ञा सूर्य, साप्ताहिक अर्थराज्याचे संपादक अल्ताफ खतीब, पत्रकार मल्हारी ओमासे, सुनील धेंडे आदींनी सदिच्छा भेट दिली। हे शिबिर वंचित बहुजन आघाडीचे मिरज शहर येथील क्रियाशील कार्यकर्ते प्रतीक सूर्यकांत कुकडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस नजीर हुसेन झारी, प्रकाश बनसोडे, राजू शास्त्री, राजू बनसोडे, चंद्रकांत कांबळे, सलीम तराळ, सद्दाम जमादार, सचिन टाकळे आदींनी विशेष परिश्रम घेतले। वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आरोग्याची तपासणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं घेतलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मिरज शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार पोवाडे, संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, संघटनेचे राज्य संघटक मारुती नवलाई, विनायक तांबोळकर, नंदकुमार कुंभार यांच्यासह असंख्य वृत्तपत्र विक्रेत्यांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली। शिबिरात उपस्थित असलेल्या सर्वांसाठी भोजनाचा आस्वादही संघटनेच्या वतीनं देण्यात आला। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे विक्रेता भवन येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। या आरोग्य शिबिरास प्रदेशाध्यक्ष सोमनाथ साळुंके सर, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन सोनवणे सर उपस्थित आहेत आणि हे आरोग्य शिबिर मातृसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि नंदादीप नेत्रालय यांच्या माध्यमातून आम्ही घेतलेलं आहे आणि विक्रेता संघटनेचे याच्यामध्ये योगदान आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे इथे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो। या निमित्ताने आज स्वाभिमानी दिन आहे। बाळासाहेब आंबेडकरांच्या या वाढदिवसाला आपण स्वाभिमान दिन म्हणूनही साजरा करतो आणि या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे या निमित्ताने आभार मानतो। उपस्थित लोकांपैकी चंद्रकांत कांबळे आहेत, त्यानंतर राजू शास्त्री आहेत, सलीम तराळ, राजू बनसोडे, चंद्रकांत जाधव, पैगंबर मुलानी या सर्वांचे मी आभार मानतो। तसेच या कार्यक्रमाला उपस्थित नगरसेवकही होते, ज्यामध्ये उज्ज्वला कांबळे, नगरसेविका बानू जमादार, दरिबा बंडगर, गणेश माळी, मारुती नवळाई, राज्य संघटक वृत्तपत्र विक्रेता होते, प्रशांत जगताप माजी जिल्हाध्यक्ष वृत्तपत्र विक्रेता, नंदू पोवाडे मिरज शहर आणि करण जामदार नगरसेवक हे उपस्थित होते। त्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे। या कार्यक्रमाचे तसेच कार्यक्रमाचे जे आयोजन होते, सूत्रसंचालन होते, हे नजीर झारी ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वंचित बहुजन आघाडीचे, त्यांनी केलेलं आहे आणि सर्व मिरज पदाधिकारी जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे, ज्येष्ठ कार्यकर्ता संपादक दर्पणकार माननीय सूर्यकांत सिद्धेश्वर कुकडे यांचे यामध्ये आभार मी मानतो की ज्यांच्या कार्याने बाबा मदतीने या सर्व कार्यक्रमाला हातभार लागला। त्याचबरोबर सर्व पत्रकार आणि उपस्थित सर्व स्टाफचेही मी आभार मानतो।